आमच्या सहकारी आणि प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आता अंबादास दानवे यांच्याशी संवाद साधतायत, आपण पाहूया। आणि महाविकास आघाडीने सगळ्यांशी चर्चा करून माझी उमेदवारीची घोषणा केली। मला असं वाटतं मी निश्चित पक्षाचा तर ऋणीच राहील। पण सर, एका बाजूला काँग्रेस जे आहे त्यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव घेतलेलं होतं आणि तुमची उमेदवारीची घोषणा जी आहे ती काँग्रेसला विचारात घेऊन केलेली आहे की परस्पर? मला असं वाटतं ते मला बाकीच्या त्याच्यातली काही माहिती नाही। मला पक्षाने उमेदवारी दिलेली आहे, मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे एवढंच मला माहिती आहे। सूत्रांकडून अशी माहिती मिळते की काँग्रेस सुद्धा जे आहे ते आता विधान परिषदेवरती त्या विषयावर मला ठाकरे गटाकडून तर आपल्या सोबत होते अंबादास दानवे, ज्यांनी सांगितलेलं आहे की त्यांच्या उमेदवारीची त्यांना काही नव्हती, मात्र आदित्य आत्ताच्या घडीला अंबादास दानवे यांनी ते महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असा दावा केलाय खरा, पण काँग्रेसचं वक्तव्य जेव्हा त्यांना सांगितलं गेलं त्यावेळेला मात्र अंबादास दानवेंनी कानावर हात ठेवले आहेत। दानवेंच्या उमेदवारीमुळे मवियात फूट पडली आहे का असा सवाल यामुळे अद्यापही अनुत्तरित राहिला आहे।